इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी दाढेगाव पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या 28 वर्षीय अभिषेक जाधव याचा अखेर 72 तासांच्या अथक शोधानंतर मृतदेह सापडला आहे. NDRFचे जवान आणि अग्निशमन दलाने सलग शोधमोहीम राबवली होती. आज दुपारच्या सुमारास पिंपळगाव पुलाजवळ पाण्यात एक मृतदेह वाहून आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख अभिषेक जाधव असून तो ABP कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती मिळते आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. आपल्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या माध्यमातून गेली 3 ते 4 दिवसापासून त्याची शोध मोहीम चालू होती, पण पाणी जास्त असल्यामुळे तो काही सापडला नाही. आज तो पिंपळगाव खामच्या या बंधाऱ्याच्या या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी बघितल्यानंतर सगळ्याच नगरसेवकांशी संपर्क करून या ठिकाणी तात्काळ अग्निशामक नदीला पूर आला. त्यामध्ये हा युवक वाहून गेला होता. दाढेगावच्या नागरिकांनी त्याला बघितलं होतं. त्यानंतर गेले 5 दिवस प्रशासनाच्या इतकं काही प्रदर्शन होतं, त्याची बॉडी सुद्धा सापडत नव्हती. परंतु आज आमच्या पिंपळगाव खाम वालवी नदीच्या किनारी त्याची बॉडी सापडली आहे. आम्ही सर्व अग्निशमक दलाचे कर्मचारी असं, नगरसेवक केशव कोरगे असं, बालमत आम्ही सगळे कार्यकर्ते ती बॉडी बाहेर काढली. आता त्याच्या घरचे इथं आलेले आहे, त्यांची ओळख पटलेली आहे. त्याच्या मोबाईल कागदपत्र होते ते तसेच आहे. आता त्याची पुढील सोपस्कार पार पाडले. माहिती मिळताच घटनास्थळी नवीन नाशिक प्रभाग सभापती, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट, नगरसेवक भगवान दोंदे, केशव पोरजे, सोमनाथ बोराडे, मदन ढेमसे, अंकुश भोर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.